एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे अवैध दारू विक्री विरोधात ग्रामस्थ, महिला व युवकांनी एकजूट दाखवत दारूमुक्त गावाचा संकल्प केला। यानिमित्त आयोजित बैठकीत दारूबंदी समितीची स्थापना करण्यात आली। दारूमुक्त लिंगदेव व्यसनमुक्त समाज हा संकल्प स्वीकारत अवैध दारू विक्री विरोधात जनजागृती, प्रशासनाशी समन्वय आणि कायदेशीर लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला। बैठकीत दारूबंदी चळवळीचे प्रणेते हेरम कुलकर्णी, प्राध्यापक मच्छिंद्र देशमुख, प्रदीप हासे, सरपंच अमित घोमल, ग्रामपंचायत सदस्य कल्पना फापाडे, प्रभाकर फापाडे, विमल मुंडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले। दारूमुळे उद्ध्वस्त होणाऱ्या कुटुंबाची उदाहरणे देत वक्त्यांनी अवैध दारू विक्री तातडीने बंद करण्याची मागणी केली। यावेळी अनेक महिलांनी दारूमुळे होत असलेल्या कौटुंबिक हाल, अपेष्टा आणि आर्थिक संकटाची व्यथा मांडताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली। महिलांच्या भावना ऐकून सभागृहातील वातावरणही भावुक झाले। बैठकीत बीट अंमलदार, पोलीस पाटील आणि ग्रामसेवक यांनी अधिक जबाबदारीने काम करून अवैध दारू विक्री विरोधात कठोर कारवाई करावी अशी एकमुखी मागणी करण्यात आली। शेवटी सर्व उपस्थितांनी हात वर करून दारूमुक्त लिंगदेव व्यसनमुक्त समाज हा संकल्प पुन्हा उच्चारत गाव व्यसनमुक्त करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। एबीपी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी हरिभाऊ फापाडे, लिंगदेव। नेते माननीय जयंत कुलकर्णी सर, कुतुळाचे नवादेवी पत्रकार मच्छिंद्र देशमुख, हे गावचे सरपंच अमितजी घोमल, पोलीस पाटील, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, मुंडे मॅडम, चंद्रराव हरिभाऊ फापाडे, उपस्थित सर्व आमचे सुधांतराव असतील, पत्रकार आमचे फापाडे सर, किंवा उपस्थित सर्व महिला बंधू आणि भगिनी, ही मीटिंग आपल्याला आयोजित का करावी लागली याचा खऱ्या बोध घेणं गरजेचं आहे। अनेक ग्रामीण भागामध्ये अवैध दारू या ठिकाणी विकली जाते, त्याला जबाबदार कोण? तर खऱ्या अर्थानं गावातील ग्रामस्थ, गावातील जे राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते यांची खरी अर्थाने ही दारूबंदी करण्याची भूमिका जर असली तर 100% दारूबंदी प्रत्येक गावात झाल्याशिवाय राहणार नाही। माझं सांगणं असं आहे की ह्या गावातील जे सामाजिक असतील, राजकीय क्षेत्रात विविध पक्षाचे कार्यकर्ते असतील, यांनी जर ठरवलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही। परंतु परिस्थिती प्रत्येक गावात अत्यंत विचित्र झालेली आहे। कोणी कोणाशी वाईट व्हायला तयार नाही, समोर यायला तयार नाही। मी तर वाईट झालो, उद्या ग्रामपंचायत उभा राहिलो, एखाद्या निवडणुकीत उभा राहिलो तर मला मतदान होणार नाही। ह्या भूमिकेतून जर आपण वागलो राहिलो तर गावाचा विकास होण्यापेक्षा गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असं मला साऱ्या कार्यकर्त्यांना वाटतं। बिचारा महिला भगिनी या ठिकाणी आत्महत्या बोलल्या, परंतु अनेक महिला अशा आहे का त्यांच्या पतीच्या दबावामुळे सुद्धा पुढे येत नाही। माझ्या गावात उदाहरण आहे, कारण जर त्या महिला पुढे आल्या तर ते पती त्यांना मारहाण करणार, शिबिगाळ करणार, त्रास देणार। यामुळे सुद्धा बऱ्याचशा महिला या दारूबंदीसाठी पुढे येत नाही। मित्रांनो, वाईट असं वाटतं की लिंगदेव हे लिंगेश्वर देवस्थान महाराष्ट्राचं एक प्रसिद्ध असं देवस्थान आहे। त्यांना मारहाण होते हातात बांगड्याने, याच्यासाठी कुठेतरी आपण पुरुष वर्ग पण जबाबदार आहे। आज त्यांनी कंबर कासून उभे राहिले, पण तुम्ही त्या पद्धतीने त्यांना साथ देत नाही असं वाटतंय, आणि कुठेतरी आपली ग्रामपंचायत पण यासाठी कमी पडते। त्यांनी होणारा परिणाम आपल्याच गावावर होणार आहे। जी प्रगती पुढे होणार आहे पुढच्या 5 वर्षात ती तेवढी काही दिसून येणार आहे। फक्त दुसऱ्यांकडे बोट करायला सोपं असतं का? ते काही करत नाही, पण सुरुवात आपण आपल्यापासून करायला पाहिजे। सुरुवात आपल्या ग्रामपंचायत बॉडी पासून करायला पाहिजे, सुरुवात आपल्या ग्रामसेवक पासून करायला पाहिजे। नाही का आपल्या गावात दारू ही नकोच आहे। ठीक आहे, दारू पासून जर फायदा असता तर तुम्ही 100% 5 सोडून 10 दुकाने टाका, पण त्याच्यापासून फायदा नसून नुकसानच आहे। आपल्या तरुण पोरं वाया जायला लागले, आपल्या महिला वर्गाला त्याच्यापासून दुःख सहन करायला लागतंय। त्याच्यामुळे सर्वांनी या चळवळीमध्ये सहभागी झालं पाहिजे, आणि जिथं जिथं दारूचे दुकाने ते सर्वांनी आंदोलन करून ते काढून टाकायला पाहिजे। आणि आज ह्या महिलांवर ते दिवस आलेले उद्या सगळ्यांवरच येणार आहे।
आदिवासी समाजातले पोरं पितात असं काही नाहीये, सगळ्याच समाजातले पोरं पितात. तुम्हाला एवढं त्याला फेस करावंच लागणार आहे. मग ती चळवळ तुम्हाला 2-3 वर्षांनी करायला लागणार, ती आत्ता का नाही. आज तुम्ही त्या महिला रडताय म्हणून तुम्हाला थोडं वेगळं वाटतंय का मला हे सगळे वयस्कर इथं सगळे बसलेले, पण तरुण म्हणून असं कोणी त्यांना सहभाग नाहीये. याचा अर्थ तुमच्या इथं खूप लोक मुलं दारू पितात. 100% असाच अर्थ होतो याचा. आणि ताई तुम्हाला कधीही गरज लागली तर आम्ही 100% सपोर्ट करू. जिथं तुम्हाला आमची गरज पडेल तिथं आम्ही उभं राहू. मी स्वतः आदिवासी मी 100% तुम्हाला सपोर्ट करणार आणि एकालाही इथं दुकान टाकून नाही द्यायचं. काय असेल तुम्हाला तालुका लेवलला सपोर्ट लागतो, तुमच्या गाव लेवलला आम्ही 100% करणार. तुमच्या गावातले किती करतात मला नाही माहिती, पण आम्ही करणार. आणि त्या महिलांना जी वेळ आली ना तिला कुठेतरी आपणच जबाबदार आहे सगळे, कारण लेट टाकली कमी पडते. विशेष म्हणजे कारण हे जे छोटे छोटे पोरं दारू पितात त्यांनी आपलं भविष्य घडवणार. त्याच्यासाठी सर्वांनी सपोर्ट करा. त्या महिलांना पण आणि जे दुकानं आहेत ते 100% बंद झाले पाहिजे आणि ह्या हिशोबाने प्रयत्न करा. विशेष म्हणजे एका थापाळे ताईंनी आता आवाज उठवलाय, त्यांना आम्ही सहभाग करणार आहे. मी दादांचंही मनापासून स्वागत करते का त्यांनी आज पुढाकार घेतला. त्यांच्या वयाच्या हिशोबाने ते पुढे आले आणि त्यांना तुम्ही सगळ्या ग्रामस्थांनी सपोर्ट करावा अशी एक मी माझी इच्छा तुमच्याकडे व्यक्त करते. आम्ही त्यांना घराबाहेर काढून रामळे वापरून जो आमचा आदिवाशांचा हे ना तोच काही आम्ही आता करू. आज आमच्या आदिवासी महिला वाडीपासून इथपर्यंत चालत येणे त्यांच्यावर काही काढायची त्यांनाच माहिती. गावकऱ्यांना माहित नाही या वाडीकडे उठत त्या वाडीच्या बाया गावात येतात, पण वाडीच्या बायांचं काय तर अशा आयला माहिती का तेव्हा ही गाव आज बंद नाही झाली. तो आमचा आदिवाशांचा जो हे आम्ही तो सल्ला त्यांच्यावर टाकणार, त्यांना घराबाहेर काढून इथं चौकात टाकणार आम्ही डायरेक्ट. वाडीला गावकऱ्यांना काय माहित आहे रे बाया कसे काय शेती करीत्यात हे करीत्यात, शेती करीत्यात हे करीत्यात, लोकांच्या बांधावर जात्यात, 2 रुपये कमवून आणत्यात ते हिसकडून घेत्यात, बाजार आणलं का ते पण हिसकडून घेत्यात, ते दारूवाल्यांना देत्यात, दाणे वपी द्यात हे करीत्यात. मग त्यांनी काय करावं, मग गावकऱ्यांनी हे केलं पाहिजे, साथ दिली पाहिजे, दारू ही बंद झाली पाहिजे. बायांचे वाटोळ झाले वाडीचे, मुली विधवा झाल्या. सरपंचाला पोलीस पाटलाला का माहित नाही का, ते येत्यात पंचनामा करीत्यात, त्यांना माहित आहे किती वाडीचे लोक गेले, त्यांनी स्वतः पाहिले. आणि इथून वर दारू बंद नाही ना केली, आम्ही फाच्या घेतल्या ना ते आम्ही काही हे करणार नाही. आम्ही ते मेले शेले हे गेले का आम्ही वाड्यालाच टाकून देऊ. ते माणसं आम्ही हे करून नाही देणार. पुन्हा कानात लिहायचं, घरामध्ये झोपून सुद्धा देती नाही, घरात राहून सुद्धा देती नाही. हे गावातले दारू बंद झाले पाहिजे आणि त्याला दारू विकायचे असतात त्याला लायसन्सचे दुकाने टाकायचे आणि डायरेक्ट ओपन दारू चालू करायची. नाहीतर त्यांना जर नसल त्यांना लायसन्सचे दुकानं बंद हे चालू करतात. आम्हाला सुद्धा दारूचे दुकानं द्या टाकायला, आम्ही सुद्धा सगळ्यांचं वाटून होईल. आम्ही लायसन्स सांगा तुमचं दुःख आहे ना, ए बोल ना, लय वायर ना बोल, तुमचं दुःख आहे ना ते सांगा मला. पोऱ्याही दारू पितो, नवराही दारू पितो, आम्ही पैशाची वावर राहायचे. गावातल्या पुढाऱ्यांना सांगावं दारू बंद करा, दारू सुद्धा बंद करते नाही. दारू बंद झालीच पाहिजे, नाही तर बंद झाली आम्ही दारू दारू फाशी घेणार आहे. त्याच्या दारात फाशी घेणार. ही दारू बंद झालीच पाहिजे. आणि सोन्या घाली त्यात आमच्यावर आणि काय म्हणतात आम्ही मिरची घालणार आहे डोळ्यात. कशी घाली त्या मिरची आम्ही पाहतो. मध्ये लय महिलांना त्रास आहे. ही दारू बंद झालीच पाहिजे, कारण आमचे नवरे ना रात्रीची येते, सकाळची दारू पिते, रात्रीची पिते, महिलांना जेवण सुद्धा करून देते नाही. कारण असं आहे का जेवायला घेतलंय का लगेच ताट उचले ते बाया फेकीते आणि बायांना पण लय मार येते.
आणि मुलं बाळांना पण त्रास आहे, कारण आम्हाला आहे ना गोरांना सुद्धा भाकरी खाऊन देते नाही, आम्हालाही खाऊन देते नाही, अशी आमची नवरेकरी द्या. कारण ही लिंगामध्ये दारू बंद झालीच पाहिजे. आमच्या घरामध्ये 2 माणसं हे दारूमुळे हे झाले, माहीत झाले. ही दारू चांगली नाही, ही गावाची दारू बंद झालीच पाहिजे. नाही बंद झाली ना आम्हाला पण लायसन द्या, आम्ही पण दुकानं टाकू, आम्ही दुकानं टाकून वाढी नाही. पोऱ्या दारू पितो, नवरा दारू पितो, आम्ही पैशाची वावर राहायचे. गावातल्या पुढाऱ्यांना सांगावं दारू बंद करा, दारू सुद्धा बंद करते नाही. दारू बंद झालीच पाहिजे, नाही तर बंद झाली आम्ही दारू फाशी घेणार आहे, त्याच्या दारात फाशी घेणार. ही दारू बंद झालीच पाहिजे. आणि चोऱ्या घालते आमच्यावर, आणि काय म्हणतात आम्ही मिरची घालणार आहे डोळ्यात. कशी घाली त्या मिरची आम्ही पाहतो. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.